सांग चला बाहेर सारखी कचोरी मटर कचोरी करूया. बघा मी एक वाटी मटर घेतला आहे, त्याच्यात 4-5 मिरच्या 5-6 लसूणाच्या पाकळ्या टाकून छान मिक्सरला वाटून घेऊया. छान वाटलं आहे बघा. तेल टाकलं, तेलामध्ये थोडी जिरे मोहरी टाकून वाटलेलं मिश्रण टाकून घेऊन चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. छान परतलेला आहे, बंद करून झाकून घेऊया. त्याला पीठ मळून घेऊया. 1 वाटी मैदा, त्याच्यात चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून छान मळून घेऊया. 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया. त्याला तेल ठेवलं कढईमध्ये, तेल तापलेलं आहे. तेल तापूपर्यंत आपण गोळे करून घेऊया कचोरींचे. बघा छान छोटे छोटे मस्त गोळे करून घेतले. त्यात कचोरीमध्ये मटर भरून घेऊया, पीस केलेली छान भरून. त्याला दाबू नका लई आणि काहीही करू नका, जसं आहे तसेच ठेवा, कारण क्रिस्पी पण होतात आणि फुगतात पण. नाहीतर लई पातळ केले ना ते खूप कडक कडक लागतात. मस्त असं हे करून घेतलेलं आहे बघा. तेल शक्यतो ना कमीच गॅसवर भाजवायचे, कारण छान खूप खुरखुरीत भाजतात आणि छान होतात. बघा कमी गॅसवरच मी भाजून घेतलेले आहेत. बघा कचोरी किती मस्त टमटम फुगलेली आणि खायला पण एवढी स्वाद आणि एवढी छान लागली ना, खरं मीडियम छान होती. तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही कशी कचोरी करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या कचोरी खायला. थँक्यू सो मच. आवडली तर नक्की सबस्क्राईब करा.